तर आज आमच्याकडे बनतायत खेकडी, जी पप्पांनी आणली आहेत. तर इथे मच्छी पण आणली आहे, बोंबील आणि पापलेट. आणि इथे मम्मी साफ करते खेकडी आता. मम्मी याला केस पण असतात, आता बघितले. ही आता इथे साफ करते रिया. फर्स्ट टाइम साफ करते ते खेकडे. फर्स्ट टाइम नाही, चल काय पण बोलते आपली ते. ह्याच्या आधी नाही केले तर आम्हाला तर काय माहिती नाही कधी करते. आणि इथे बोंबील फ्राय करायला ठेवलेत. मम्मी ते फोडणीची तयारी करते सर्व. कितीला दिले ग खेकडे? आता इथे खेकड्याच्या रस्स्याची तयारी मी करते. तर फोडणीला मी कांदा, टॅमॅटो, कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकला, 1 लवंग, 2 दालचिनी, काळी मिरी आणि बस एवढंच, आणि कोकम. आता मी याची फोडणी करून घेते खेकड्याच्या रस्स्याची. आता याच्यात मी 1 चम्मच आलं लसूण मसाला टाकते. आलं लसूण पेस्ट. हा खेकडा आहे ना, मी जरा जास्तच शेतावली. आणि ते पियांचे आता पापलेट टाकले फ्राय करायला. तिथे बोंबील फ्राय करून झालेत आणि माझ्याकडून तुटलेले आहे. एक बोंबील माझ्याकडून तुटला आहे पलटी करताना. आणि याने इथं खेकडे धुवून पण झालेत. आलं लसूण परतून झालंय. त्याच्या पण आपण 2 चम्मच घरचा मसाला टाकूया आणि मीठ. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया. थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यात टाकते परतताना. थोडी इथे टाकले. आत्ताच टाकले. आता याच्यात खेकडे टाकून घेतलेले आहेत. आणि मी हे नांगे आहेत ना, तिथं गेले, हे छोटे छोटे पाय त्याचे मी बारीक करत नाही, मला हे असेच आवडतात खायला. ते रस्सा जातो नंतर. ह्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊया. आणि ह्याला अर्धा तास शिजायला पाहिजे, तरच त्याचा अर्क उतरेल. तरी ते प्रियाताईने मस्त पापलेट फ्राय केले. शिजून द्यायचं. अजून टाक ना, आटणार ते नंतर. मग टाक. बस एवढं पाणी टाकलेलं आहे. याच्यावर ढक्कन ठेवायचं, झाकण ठेवायचंय आणि शिजवायचं आहे ना मम्मी. किती वेळ? अर्धा तास तरी. अर्धा तास मस्तपैकी याला उकड काढून घ्यायची. सो आज मस्त आमच्याकडे बनतंय खेकडे बनतायत, जे की आम्ही 1 वर्षानंतर खेकडी खाणार आहे. विचार मम्मी, मम्मी इकडे ये, मम्मी इकडे ये. किती वर्षानंतर खेकडी खाणार आहे आपण? एक का जास्त? एकच. गेल्या वर्षी आम्ही खेकडी खाल्ली नव्हती म्हणून. मस्त आज खेकडी खाणार आहे आणि बोंबील पण खाणार आहे आणि पापलेट पण खाणार आहे. आता हे बघा, ती आत्ता मस्त तर्री आलेली आहे. आता थोड्याच वेळाने ह्याचा कड येईल. आणि ते पण आता संपली मच्छी फ्राय करून. भात झालाय. चपात्या सकाळीच केलेल्या. आता एक भाकरी टाकते मी माझ्यासाठी स्पेशल.
ज्वारीची. बघा खाली आहे ना ट्रॅफिक झालेलं आहे कुठेतरी. गाडी थांबलेली आहे. हे बघा बघा आता हे बघा इथे ना भांडण झालंय. हे बघा सांग पप्पांनी काय माझ्या नवीन पण अवताराकडे जाऊ नका कारण की गरम पण तेवढीच होते किचन मध्ये. थोडी मी हवेला मम्मी बसलेली बोल आहे बच्चन देऊ गॅलरीमध्ये. आणि आज मस्त मस्त मी चूप पप्पा. खेकड्याचा रस्सा, गरम गरम भात आणि ज्वारीची भाकरी मस्त असं सुररूत झालं खाणार आहे. कॅन्सल कट. तसं तर खेकडा मला तो कट. खेकडा आवडत नाही पण त्याचा रस्सा. आणि प्लीज जे कोणी बघेल ना त्यांनी आणि काल ताईने पप्पांना मेसेज करा. आणि हा आणि काल प्रियाने तिच्या पप्पाला नवीन फोन घेतला. ऍक्च्युली मम्मीच्या फोनला जास्त वर्ष झाली. हा ना. पप्पाचा फोन तर आत्ताच. पप्पा किती वर्ष झाले फोन घेऊन? काय करायचंय. झाला तो डब्बा प्लीज. तर हे बघा जेव्हा नांगे आपण तो साफ करत होतो तेव्हा ते काळे होते, आता ते ऑरेंज झाले पूर्ण. अजून त्याला शिजायचंय. तरी पण बघ ना मस्त. बघ. टेस्ट करून बघायचे कसे झालंय. याचा रस्सा पातळच करायचा आणि तो असा पियायचा मस्त थंडी. एक नंबर. अगं पीठ गरम आहे. मीठ जास्त झालं. हा मीठ जास्त झालं. थांब तरी कड तरी येऊ दे. कडनं आला आताच मी टाकलं लगेच खातेस. चांगलं झालं. त्याच्यात हळद टाकूया आणि हे मी वाटण करून ठेवते ना ते टाकते. याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तर इथे आता भाकऱ्या बनतायत मस्तपैकी. मम्मी बनवते तिच्यासाठी. आणि सकाळी चपात्या तर बनवल्याच होत्या, सो मी तर चपाती खाणार आहे. कोणाकोणासाठी भाकरी बनवतेस? असं 2 टाकते, ज्याला खायचंय तो खाईल. ओके. तर इथे मस्त भाकरी बनतीये. पीठ मळते मम्मी भाकरीचं म्हणजे. आणि इथं मस्त मच्छी. आणि ते तेलातला राईस ठेवलाय, तो मच्छी फ्राय केलेली ना ते उरलेलं त्याचं. आणि ते मस्त उकळ येते, शिजतंय खेकडी. आणि त्यात भात आहे. इथे मस्त आता मम्मी भाकऱ्या थापतीये. गेली तव्यात भाकरी, त्याला लावलंय मस्तपैकी पाणी वरतून. असं का करायचं असतं? हा करू काय बंद याचा गॅस? म्हणजे वा खिडकी उघड. बंद का केली होती मग? हवा येते ना. गाईस भाकरी. अरे आणि ते चपात्या आहेत आणि ते कांदा लिंबू कापून ठेवलाय मस्तपैकी. सकाळी बनवलेल्या चपात्या आहेत. आणि मस्त इथे भाकरी. खाली का नाही जाते? जाईल ना, थांब. कधी? बंद कर बंद कर. डुबकी डुबकी.
माझी भाकर आज काय बरं नाही. झालं नाही फुगत आहे. काय झालं असेल तिला तिला काय झालं असेल? आता बघ ना, आता फुगल बघ. वैशालीकडे घेऊन जाऊया तिला. तेव्हा उगाच फुगली ना. कोणतरी आपल्या घरी येणार आहे वाटतं आज. उगाच फुगली आहे आमची भाकरी. आता फुगली आहे तर खाली दाबते उगाच. चलो डन. भाकरी इज डन नाव. आता आम्ही जेवायला घेऊ मस्त पैकी. भाकरी देऊ का? तर मी घेतलाय रस्सा, बोंबील, आधी चपाती, भात नंतर घ्यायचंय मला. मला पण दे ना सोडून काय. ते माझ्या वाटणीचं अंड आहे, ते काल मी खाल्लं नाही ते. आणि मस्त पैकी आज ताव मारणार आहे. पापलेट मार्केटला पापलेट एवढी होती ना भाई, काय घेऊन चालली. हा गुदगुले होत आहेत. कसं लागतंय मस्त. आणि ताईने तिथे नांगे सगळे मला दिलेत आणि पोट स्वतः घेतलं. आता टाइमपास करत सोलत बसली आहे. काय करूया, मला नाही पटापट खायला. आणि ते मस्त नांगे बघा. असा पिणार या. तुझ्या पैसे, अरे वा आता पैसे रेडी झाले असं म्हणतात. अरे ह्याचे हंगर बॉक्सचे खायचे रेडी. अरे 1 तारीख आहे ना आज होती. कुपन? 1 तारखेला. शाणी आहे हिच्या ऑफिस मध्ये हिचे कुपन भेटतं आणि ते कुपन युज करते आणि काय पण खाते. तर एवढे सगळे नांगे मला दिलेत. ते पप्पांनी पण दिलेत 2 नांगे आणि एक मम्मीने चोरलाय. आणि आमचं जेवण होत आलं आणि अजूनही साफच करते. मस्त भात घेतलाय आणि रस्सा. आमच्या सगळी तसं खेकडे कुठं झाले असं सांग. मला काय माहिती. तू सांग प्रिया. शेण पिंपळ लाव. हा भाऊ नदी आहे. गाडी गाडीवर खेकडे. सो तुम्हाला जसं माहिती आहे की आज मस्तपैकी खेकडी बनलेली. तर आता खेकडी उरली आहे ती मी खाऊन टाकली आता पूर्ण. आणि मी सांगितलं की इंद्रायणी भात असा जो छान लागतं. तर इंद्रायणी भात तर नव्हता, पण मम्माने चिकट भात बनवलेला कुकरमध्ये. जे यम्मी यम्मी आणि अख्खी खेकडी मीच खाणार आहे. बघा मी मला दाखवते. बघा सगळं मी घेतलंय. मला हे पोट सोलायला नाही येत, पण तरी पण मला खायचंय. 2-3